प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य युक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रिय नमस्कार. आज दिनांक 8 मार्च 2025 शनिवार. प्रार्थनेद्वारे जसा पिता आपल्या मुलावर दया करतो तसाच परमेश्वर त्यांच्यावर दया करतो. ते त्यांची भीती बाळगतात. स्तोत्रसंगीता 103:13 वचन. जर आपण परमेश्वराकडून दैवी आरोग्य आणि स्वस्थ प्राप्त करू इच्छित असू तर आपले हृदय त्यांच्यासमोर उघडे ठेवून प्रार्थना केली पाहिजे. बायबल आपल्याला खात्री देते, जसा पिता आपल्या मुलावर दया करतो तसाच परमेश्वर त्यांच्यावर दया करतो, जे त्यांची भीती बाळगतात. स्तोत्रसंगीता 103:13 वचन. त्यांची करुणा अमर्याद आहे आणि तो आपल्या मुलांच्या हाकेला उत्तर देण्यास सदैव आनंदी असतो. राजा हिजकियाची काळात तो गंभीर आजारी पडला आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचला. त्याच वेळी अमोझचा पुत्र भविष्यवक्ता येसाया त्याच्याकडे आला आणि म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, आपले घर नीटनेटके ठेव, कारण तू मरणार आहेस आणि जगणार नाहीस. येसाया 38:1 वचन. हे ऐकताच हिजकियाने आपला चेहरा भीतीकडे कलवला आणि परमेश्वरासमोर आर्द्रपणे रडू लागला. त्याने प्रार्थना केली, हे परमेश्वर, मला आता स्मरण. मी तुझ्या समोर सत्याने आणि एकनिष्ठ मनाने चाललो आहे आणि तुझ्या दृष्टीने चांगले कार्य केले आहे. येसाया 38:2 आणि 3 वचन. त्यानंतर परमेश्वराचे वचन येसायाकडे आले. परमेश्वर तुझ्या पूर्वज दाविदाचा देव असे म्हणते, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. मी तुझ्या अश्रू पाहिले आहेत. नक्कीच मी तुझ्या आयुष्यात 15 वर्ष वाढ करीन. येसाया 38:4 आणि 5 वचन. परमेश्वराच्या आज्ञेने हिजकियाचा रोग बरा झाला. त्याचे आयुष्य वाढले आणि त्यास पुन्हा बल प्राप्त झाले. आता विचार करा, जर हिजकियाने प्रार्थना केली नसती तर तो त्याची आजाराने मरण पावला असता. परंतु त्याने परमेश्वर विश्वास ठेवला आणि परमेश्वराच्या शक्तीवर भरवसा ठेवला आणि म्हणून त्याला चमत्कारिक बरे होणे आणि दीर्घायुष्य लाभले. मरियम, मोसेची बहीण, जेव्हा कुष्ठरोगाने ग्रस्त झाली तेव्हा मोसेने तिच्यासाठी प्रार्थना केली आणि विनवणी केली, हे परमेश्वरा, कृपया तिला बरे कर. हन्ना 12:13 वचन. परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला आणि तिला बरे केले. त्याचप्रमाणे राजा अबीमेलेक पापामुळे संकटात सापडला आणि परमेश्वराने त्यांची घरातील स्त्रियांची गर्भधारण थांबली. पण जेव्हा अबीमेलेकाने पश्चाताप केला, ज्याने अब्राहमने त्याच्यासाठी प्रार्थना केली, जेव्हा परमेश्वराने त्याला आणि त्यांच्या कन्येला पुनर्स्थापित केले. उत्पत्ती 20:17 आणि 18 वचन. राजा दावीद सुद्धा गंभीर संकटाने समोर केला, पण त्याने प्रार्थना करणे कधीही थांबवले नाही. आपल्या दुःखात त्याने हाक मारली, हे परमेश्वर, माझ्यावर दया कर आणि मी दुर्बल आहे. परमेश्वरा, मला बरे कर, कारण मी दुर्बल आहे. परमेश्वरा, मला बरे कर, कारण माझ्या हाडांना तणाव आहेत. माझे मन खूप व्याकुल झाले आहे, पण तू, हे परमेश्वरा, किती काळ थांबशील. स्तोत्रसंगीता 4:2 आणि 3 वचन. परमेश्वराने त्यांची हाक ऐकली, त्याला बरे केली आणि दीर्घ आयुष्य दिले. देवाचे मुले, तुम्ही प्रार्थना कराल काय? परमेश्वर विश्वासाने त्याला शोधण्याची ऐकतो. त्यांच्यासमोर आपला आवाज उच्च करून आणि ते उत्तर देईल. अधिक चिंतनासाठी वचन. मागा आणि तुम्हाला दिले जाईल. शोधा आणि
तुम्हाला सापडेल. टोव्या आणि तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण प्रत्येक मागणारा प्राप्त करतो, शोधणाऱ्याला सापडते आणि टोचणाऱ्यासाठी ते उघडले जाते. आजच्या बायबल वाचन सकाळी व्यवस्था विवरण 5 आणि 7 वचन, संध्याकाळी मार्क 11 ते 1:18 वचन. धन्यवाद.